तर आम्ही आता गोंडलाचं सामान आणायला चाललोय. तर अर्ध सामान आणलंय. तर आपण आता काय काय आणायला चाललोय दादा? कोंबडी, हे माईक मध्ये कोंबडा, चालेल चाललंय. मी पण पहिल्यांदाच हे करतोय. कोंबडा, गजरे कचरे आणि लागणारे इतर साहित्य काय, नारळ. आणि आता काय म्हणजे आपल्या आता किती टोटल किती गोंधळ आहेत आपल्या आता? आज 6 गोंधळ आहेत सहा आपल्याकडे आहेत ना? आणि 4 गोंधळे येणार आहेत. 4 गोंधळे येणार आहेत. तर गोंधळ आमचा उद्या आहे. तर आम्ही आज तयारी करतोय सर्व. उद्या 9 वाजता येणार आहेत ते. 9 वाजता येणार आहे. दादा ह्याच्यामध्ये बघ, कॅमेरामध्ये. मी कॅमेराज मध्ये बघतोय. अरे ते आता तर हा संतोषदा आहे आणि हा प्रमोददा आहे. त्याचं नाव घे ना. बाईचं कालच ओळख झाले. नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. झाली तयारी आमची. आता तुम्हाला दाखवतो. आता मंडप वगैरे बांधलाय आणि आम्ही आता चाललोय आवारात फेरफटका मारायला. पावसाचे संकेत दिसत आहेत आम्हाला आता. हे बघा, देवा प्लीज. उद्या फक्त पाऊस नको येऊ दे. गोंधळ झाल्यानंतर जेवढं पडायचं तेवढं बघा. ते दाखव. ते होणारे आहे उद्या गोंधळ. हा मंडप बांधला आम्ही, जसा होईल तसा. झाली का तयारी आजी? मला नको पियाला मी चाय. आई वाटी घ्या. काय घे आणला? वाटी. वाटीन का चहा घे. असं नाही ना, चहा घेऊन आलो आम्ही. घेऊन आलो, चहा घेऊन आलो. थांब, ते व्यवस्थित दाखवतो जरा. उद्या व्यवस्थित ते पूजा वगैरे करून. छान वाटतंय, फक्त तीच लाईट सुरू आहे तर. बाबू चहा घे की ग. काय आहे का? कोणासाठी? हे बघ, अरे वा, तिनेच दिलं मला. अरे वा, हे तगर आहे. स्मेल बघ किती छान आहे. मस्त आहे. तुला कुठे आवडतं का, इथं की मुंबईला? इथं नाही, इथं की पुण्याला बोलाय. पुण्याला जाते नाही. पुण्याचे आहेत ते, मुंबईचे नाहीत. तुझं ते मॅच होतंय क्लिप आणि हे. हा ना. हे बघ. 06 मध्येच चांगलं वाटतं त्याची व्हिडिओ. मस्त वाटतं तसं, गोप्रो टाईप वाटतं. त्यातच काढू आपण. मस्त एकदम. सनसेटचे फोटो तुझ्या फोन मध्ये काढायचे. वाव, वा, किती स्टेबल. थांब एक मिनिट. हा, तू कशाला, तुला 10x घ्यायचंय? वाव, मग किती मस्त वाटत ना. हा, त्याच्यात नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. शुभ सकाळ. सकाळचे किती वाजले? आता 8 वाजलेत. आम्ही 6 वाजताच उठले, आंघोळ वगैरे करून रेडी आहे. आता गोंधळाची तयारी चालू आहे. बाहेर जेवण चाललंय. म्हणून आईला लगेच घेतो. इकडे गावची आई. गावची आई, गावची आईचा आवाज हाय कर, हाय कर. पकडे असं, पकडा असं. माईक इथे पकड. असं. हा, बोल. आज काय? नाही ना, आज काय बोल. अगं बोल ग. तुला गाव आवडतं की मुंबई? गाव. काहीतरी सांग जरा, म्हणजे गाव. गपरी बाबा. अगं म्हणजे काहीतरी. व्हेरी शाय. लाजते आजी आमची आई. व्हेरी शाय. तर आमचं लहानपण तर इकडेच गेलंय, आईच्या गावी, आईच्या आजोळी. आजोळी पूर्ण. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला शूट करून दाखवू थोड्या. हे आमचे प्रिय काका. चाललंय जेवणाची तयारी. आमच्या प्रिय काकी करतात जेवणाची तयारी. स्माईल तर बघा आता. बाप्पा बघून भात चांगला झाला तर माझं नाव नाही झालं तर तुमचं नाव.
हे आमचे 2 आचार्य आहेत, तर त्यांना विचारूया त्यांनी काय काय केलं तयारी. बोला. काय बोलू ठरले आंबा सांगतो. कागद आहे काय काय तयारी केलं तुम्ही सांगा आता. इथे इथे बघून. इथे बघून बोलू. भात, डाळ, वाटाण्याची भाजी, मिरची, पापड, कालपासून काय कालपासून मसाला विसाला सगळं तयारी केली आम्ही. आमचे आचार्य आहेत आमचे पप्पा आमचे आणि आमचे नाना आचारी. आणि आचार्य. नाना बोला मी म्हणून भात पीठ बनवले. सर्व जेवण बनवलं आम्ही. खाली जेवायला या तुम्ही सर्व. चिकनचं काय चिकन चिकन बनवायचं आहे आता. आम्ही चिकन बनवणार. कोकणातलं चिकन. तुम्हीच बनवा. बाय बाय. आज काय आज आमच्या मुलांचा गोंधळ आहे. कुठली मुलं नाव संदेश संदेश महादेव कर्नाळे, जितेंद्र दत्ताराम कर्नाळे, सायली संदेश सायली आणि प्रणाली जितेंद्र यांचा आज गोंधळ आहे. तर आम्ही इकडे सर्व तयारी केली आहे. भात शिजत आहे आणि आता पापडांची तयारी चालली आहे. गोंधळ मध्ये काय असतं गोंधळ लग्नाचा गोंधळ लग्नाचा गोंधळ. देवाचा. काय असतं त्याच्यामध्ये काय काय करतात. त्याच्यामध्ये ते संबर वाजवतात, दिवट्या पटवतात, गोल गोल फिरतात. तुमचं झालं तेव्हा काय काय केलं. तेच तेच केलं. केलं. सेम. हा सेम. नमस्कार मित्रांनो. सो आता आम्ही रेडी होतोय आणि इकडे सायली सुद्धा रेडी होते. सो आता आम्ही रेडी होऊन जाणार आहे देवाच्या ठिकाणी. तिथे जाऊन आम्ही नारळ वगैरे देऊन पहिले देवाला, त्यानंतर गोंधळी होऊन सर्व स्टार्ट करतील. सो हा आहे आमचा आजचा आउटफिट. OOTD. तर चला तिथे जाऊया. चला तर आम्ही आता निघालोय. कार्यक्रम सर्व आटपलाय. आपटला. चला तर आम्ही निघालो आता. कार्यक्रम सर्व आटपलाय आणि आता आम्ही आलो पोलादपूरला. खूप घाईघाईमध्ये आम्ही निघालो कारण की उद्या सर्व कामं वगैरे आहेत. तर आता आम्ही घेतले भजी वगैरे खायला भजी खायला या. आणि एवढाच चांगला सनसेट बघायला भेटला आम्हाला आज. खूप छान. जेव्हा आम्ही आईला म्हणजे आईच्या आईला तिच्या घरी सोडायला गेलेलो तामसाड्यावर, जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं तेव्हा. तर आता आम्ही इथे पोलादपूरला थांबलो, नंतर मग जेवायला थांबू. खास भजी खायला थांबलोय आम्ही. येस, पोलादपूरचे मी भजी खूप इथे छान. बघते इकडे मी इकडे कुठेतरी. कोल्हापूरला थांबलोय, कांदा भजी खातोय. पाठीमागे हे बघा. बघा आई बघा. नाही दिसत होतात आई तुम्ही. आता व्हिडिओ आई आणि सायली करेल, सासू आणि सून. हा लगेच एन्जॉय करा. बोला काय आता भजीच खायला आलोय आम्ही. कोल्हापूर स्टँडवरची भजी एक नंबर लागते. कांदा भजी फेमस. एक प्लेट घेतले, गाडीत बसून खातोय. आता पुढे गाडी ढाब्यावर थांबेल. कसा झाला ही कार्यक्रम आपला? मस्त झाला. गावाला गरमी पण भरपूर आहे. सकाळी पाऊस आलेला. आमचं जेवण करण्यात टाइम गेला. गोंधळ होता. हो, गोंधळात आमच्या सासूबाई पोचल्याच नाही. गोंधळात सासूबाई जेवणातच बिझी राहिल्या बिचारा. चिकन दोन्ही पण. शिजवला, हो, चण्याची भाजी केली. बिचारांना यायलाच नाही मिळालं आईंना. होत आहे. आता आम्ही भजी खातो आणि कोल्हापूरवरून प्रस्थान करतो. काय ते सारखं म्हणतोय मंचूर आहेत, चायनीज मंचूर. त्याला विचारलं त्यांनी. दिले मी भजी दिला. चलो आम्ही भजी खातो. गाईज आम्ही कायच सांगू. कांदा भजी कशी असावी तर अशी असावी. या स्टॉलवर या.
हा जो नेमलेस स्टॉल दिसतोय तुम्हाला पोलादपूर ST स्टँडवर, ज्या स्टॉलला नावच नाही आहे त्या स्टॉलवर या. आजूबाजू चहा पण मस्त आहे. हां चहा पण छान आहे. आजूबाजू मी तुम्हाला हळूचकन सांगते, थांब जरा, मी काहीतरी कानात सांगते की जेव्हा तुम्ही ते याल बाकीच्या सगळ्या स्टॉलवर तुम्हाला नाव दिसतील. ज्या स्टॉलवर नाव नाही आहे त्या स्टॉलवर या. ते तर त्या पाण्याचं नाव आहे. नाव आहे त्यांचं नाव. आम्ही आता बरोबर रात्री वगैरे येतो. 24 तास येस, चालूच 24 तास चालू असतं. शिफ्टवर काम करतात ते लोक. रात्री कधी तुम्ही काही आलं तरी ते येऊ शकता. चला आता आपण पप्पांचं खाऊन झालं की पुढील वाटेस प्रस्थान करूया. ओ मिस्टर अरे ते दत्तगुरूंच्या मंदिरात लावलेलं आहे आता दिसतं. ओके बाय.